ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? छान मजेत ना? तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा हा व्हिडिओ आहे की ज्योतिबा कोल्हापूरच्या डोंगरावर कसे आले आणि त्यामागची कथा काय आहे, कहाणी काय आहे, आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. दक्कनचा राजा म्हणून कोल्हापूरच्या ज्योतिबाला ओळखले जातो. असा हा राजा वाडी रत्नागिरी पर्वतावर बसलेला आहे. तो वाडी रत्नागिरी पर्वतावर कसा आला त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कोल्हापूरपासून 15 ते 20 किमी अंतरावर कोल्हापूर म्हणजे दक्कनचा राजाचा वाडी रत्नागिरी डोंगर आहे. जी कथा आहे ती हजारो वर्षापूर्वीची कथा आहे, ती तुम्हाला सांगते. दक्कनचा राजा म्हणजे ज्योतिबा देव जे आहेत ते दुसरे तिसरे कुणी नसून ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघाचं मिळून एकत्रित रूप म्हणजे ज्योतिबा देव आहेत. गोष्ट जी आहे ती प्राचीन काळातील आहे. प्राचीन काळात कोल्हापूरमधील लोकांना रत्नासूर नावाचा जो राक्षस आहे खूप त्रास देत होता. तेथील लोकांना त्यांनी त्रासून टाकले होते. लोकांबरोबरच तेथील देवी देवतांना देखील रत्नासूर नावाचा राक्षस जो आहे तो त्रास देत होता. मग ह्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रित रूप मिळून ज्योतिबा देव जे आहेत ते प्रकट झालेले होते. हा जो रत्नासूर नावाचा जो राक्षस होता त्याने शंभू महादेवाचीच म्हणजेच महादेव देवाची खूप तपश्चर्या करून त्यांच्याकडून बरेचसे असे वर मागून घेतले होते आणि त्या वरामुळे रत्नासूर नावाचा जो राक्षस आहे तो खूप शक्तिशाली झाला होता. तो तेथील लोकांना तर त्रास देतच होता, पण कोल्हापूरची जी अंबाबाई आहे त्या अंबाबाईला देखील खूप त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी केदारेश्वरला कोल्हापूरला येण्यास विनंती केली. केदारेश्वर देवाची तपश्चर्या करून त्यांना विनवणी केली की देवा, आमच्या मदतीसाठी तुम्ही कोल्हापूरला या. ज्योतिबा दुसरे तिसरे कोणी नसून केदारेश्वरचेच रूप आहेत. त्यानंतर अंबाबाईच्या विनंतीला मान देऊन केदारेश्वर ज्योतिबाच्या नावाने कोल्हापूर गावामध्ये प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी रत्नासूर नावाचा राक्षसाचा वध केला. त्यांनी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे ज्या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर आहे त्या डोंगराला किंवा त्या पठाराला किंवा त्या पर्वताला वारी रत्नागिरी असे नाव पडले. रत्नासूर राक्षसाचा वध झाल्यानंतर अंबाबाईने विनंती केली की हे ज्योतिबा देवा, तुम्ही आता कोल्हापूर सोडून कुठेही जायचे नाही. तुमची सदा दृष्टी आमच्यावर राहू द्या आणि आमचं रक्षण करण्यासाठी तुम्ही इथेच राहा. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन ज्योतिबा देवाने होकार भरला आणि ते वाडी रत्नागिरी पर्वतावर कायमचे राहण्यासाठी थांबले. वाडी रत्नागिरी दुसरं तिसरं काही नसून ज्या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर आहे त्या ठिकाणालाच वाडी रत्नागिरी असे म्हणतात. आपण बघतो की दक्षिणेकडे कुठल्याही मंदिराचे तोंड शक्यतो नसते, पूर्वेला असते किंवा शक्यतो नाहीतर पश्चिमेला किंवा उत्तरेला. परंतु हे असं एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर आहे जे की गावातील लोकांचं रक्षणासाठी आणि अंबाबाईच्या रक्षणासाठी ज्योतिबा देवाने आपलं मंदिर किंवा ज्योतिबा देव दक्षिणेकडे तोंड करून बसले. म्हणून ज्योतिबा देवाचं जे डोंगरावरचं मंदिर आहे त्या मंदिराचं तोंड दक्षिणेकडे आहे. ज्योतिबा देवाचं डोंगरावर खूप छान असं पुरातन आणि यादवकालीन मंदिर आहे. ज्योतिबा देवाला गुलाल खूप आवडतो. त्याचबरोबर ज्योतिबा देवाला दवना देखील आवडतो. गुलाल आणि दवना ज्योतिबा देवाला वाहिला जातो. देवाचे वाहन जे आहे ते घोडा आहे. त्याचबरोबर ज्योतिबा देवाला उंट देखील आवडतात. ही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती होतं ते तुम्हाला सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कुणी ज्योतिबाच्या दर्शनाला जाऊन आलेले आहेत त्या सर्वांनी कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही ज्योतिबा मंदिर पाहिलं आहे की नाही. तर अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.